वक्त्यांना विनंती आहे की त्यांनी ह्या सोहळ्यामध्ये उपस्थित व्हावं। कार्यक्रमाची सुरुवात करताना सर्वप्रथम प्रथेप्रमाणे आपण दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर हेमंतराजे गायकवाड व रवींद्र मालुरे सर। आजकाल ती कापराची आयडिया होय। कोयटे सर या कोयटे सर हो हो प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुळावतांस महाराजाधिराज श्री राजा शिवछत्रपती महाराजांचा जय भवानी, जय शिवराय, जय भवानी, जय शिवराय। नमो हर हर, नमो पार्वती पते हर हर महादेव, हर हर महादेव। ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते आणि त्यांनी भारतीय कृषी मूल्य आयोग नियोजन आयोगामध्ये सुद्धा काम केलेले आहे। डॉक्टर मुनगेकर हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीजचे अध्यक्षही आहेत। 1965 मध्ये ते भारतीय रिझर्व्ह बँकेत लिपिक म्हणून रुजू झाले आणि त्यांना सहाय्यक अर्थशास्त्रज्ञ पदावर बढती मिळाली। मुनगेकर हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी शिमलाचे अध्यक्ष आणि सभापती देखील राहिलेले आहेत आणि ते विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षही होते। आंबेडकरवादी विचारसरणीने प्रभावित आहेत आणि बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत। लहानपणी कुटुंबाच्या छत्राखाली त्यांनी परळ येथील नवभारत विद्यालयात आणि वडाळा येथील सिद्धार्थ इंग्लिश हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात BA, MA आणि PhD केले। शिक्षण घेऊन पुढे उच्च विभूषित झाल्यानंतर सामाजिक कार्याचे महत्त्व लक्षात आल्यावर त्याचे पालन म्हणून भालचंद्र मुनगेकर यांनी रिझर्व्ह बँकेची नोकरी सोडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या डॉक्टर आंबेडकर कॉलेजमध्ये शिकवणे पसंत केले। त्यानंतर टप्प्याटप्प्याने ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू झाले। मात्र हे करत असताना ते आंदोलने व चळवळीतही सक्रिय होते। जात निर्मूलन, धर्मनिरपेक्षता, स्त्रीमुक्ती अशा अनेक प्रश्नावर त्यांनी लक्ष केंद्रित केले। जीवनातील पूर्व आठवणींचा लेखाजोखा त्यांनी मी असा घडलो यातून मांडला आहे। ज्या पदावर त्यांनी कार्य केले तिथे त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला। आपल्या जीवन मूल्यांशी कसलीही तडजोड न करणारा कृतिशील विचारवंत आपल्याला दिसतो त्यांच्यामध्ये। सध्या त्यांचे वय 81 असले तरी या आकड्यात बदल केला तर ते 18 होते। त्याच परिणामाचे आधुनिक समाजातील सर्व क्षेत्रात कार्यरत आहे। त्यांचे मनापासून स्वागत आहे। मी श्री शिवाजी मंदिरचे अध्यक्ष डॉक्टर हेमंतराजे गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी मुनगेकर सरांचा पुष्पगुच्छावर सन्मानचिन्ह देऊन स्वागत करायचं आहे।
जोरदार टाळ्या सरांसाठी होऊन जाऊ. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवराय. एक फुल दे बाकी. घडवले. त्यांच्या आपल्या कार्यक्रमाला ते पाहुणे म्हणून जरी लाभलेले असले तरी आज त्यांचा एक विशेष सन्मान आपण थोड्या वेळाने करणार आहोत. आपल्या पाहुण्यांमध्येच श्री तुळशीदास बोलटे सर, महाराष्ट्रातील एक नामांकित ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक आणि मीडिया कन्सल्टंट आहेत. पत्रकारितेसोबत त्यांनी स्वतःचे मुक्त पीठ हे स्वतंत्र डिजिटल मीडियाही प्लॅटफॉर्म सुरू केले आहे. परखड मत, सरळ स्पष्ट विश्लेषण ही त्यांची ख्याती असल्यामुळे पाहणाऱ्यांची त्यांच्या भरपूर आहे. यापूर्वी ते पुराणी न्यूज वाहिनीवर वरिष्ठ कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी त्यांनी मराठीतील TV9, मराठी G24 तास, स्टार माझा आणि जय महाराष्ट्र या वाहिन्यांच्या अनेक आघाडीच्या वृत्तवाहिन्यांवर महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. डिजिटल मीडिया गेली 30 वर्षे प्रिंट, TV, डिजिटल प्रांतात भरीव काम केलेल्या बोलटे सरांनी भाजपा कशी जिंकली या हे पुस्तक त्यांनी लिहिले आणि ते सर्वाधिक कपाचे ठरले. श्री शिवाजी ज्ञानपीठाच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत. आपले पुढील पाहुणे श्री सुनील पवार, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गाराज रायगड या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. श्री शिवराज्याभिषेक दिन हा हिंदुस्थानाच्या इतिहासातील एक सुवर्ण दिन असून तो तुम्हा आम्हा हिंदू देशवासियांसाठी उत्सव आणि सणच म्हणावा लागेल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा तिथीनुसार मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी रायगडावर होणाऱ्या सोहळ्याचे नियोजन करणे, शिवभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून सोयी सुविधा पुरवणे आणि त्यांच्या बैठका आयोजित करून प्रशासकीय समन्वय साधणे हे त्यांचे मुख्य कार्य असते. रायगड जिल्ह्याचे पावित्र्य राखण्याबाबत ते नेहमीच आग्रही असतात. नुकतेच त्यांनी रायगडावरील प्री वेडिंग शूटसारख्या प्रकाराने हजारो निरोप करत ते नियमन असल्याचे स्पष्ट केले होते. गेली 32 वर्षे महाराष्ट्रातील हजारो शिवभक्त ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीला किल्ले रायगडावर हा सोहळा समितीमार्फत हिंदवी स्वराज्य दिन म्हणून साजरा करतात. हिंदवी स्वराज्य दिन हा इंग्रजी तारखेऐवजी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी निवडलेल्या हिंदू तिथीप्रमाणे म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी याच तिथीला साजरा करावा अशी नेहमी मागणी शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने अध्यक्ष म्हणून ते करत असतात. रायगडावरील हा सोहळा जगभर पोहोचावा यासाठी शिवकार्यासाठी वाहून घेतलेल्या माननीय सुनील पवार यांचे श्री शिवाजी ज्ञानपीठाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपल्याला आणि नेहमीच मी शिवाजी ज्ञानपीठाला सहकार्य करणारे आणि आज या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून लाभलेले आपले रवींद्र मालुसरे सर, ज्यांचं खूप मोठं सहकार्य या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये त्यांचं असतं. मी सरांना विनंती करतो की मालुसरे सरांचा ही सन्मान त्यांनी करावा. सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे, नरवीर सूर्याजी मालुसरे यांची कर्मभूमी असलेल्या पोलादपूर तालुक्यातील साखर गावात जन्म 10 जुलै 1965 रोजी साखर. सुभेदार सूर्याजी, केंद्रीय मंत्री ज्योतिराव शिंदे यांच्याचे सुभेदार नरवीर तानाजी सूर्याजी मालुसरे, श्री संदीप सुर्वे आज या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून उपस्थित झालेले आहेत. मी डॉक्टर नायपट सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. त्यांच्या नावातच आणि त्यांच्या पदामध्येच त्यांचं कर्तृत्व हे दडलेलं आहे. मुंबई बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक म्हणून संदीप सुर्वे सर हे काम होत आहे. जरा एकदा जोरदार टाळ्या.
त्यांच्या कार्यक्रमाची एक छोटीशी एवी आपण आज या ठिकाणी बनवली आहे, ती एवी आपण बघूया. डॉक्टर हेमंतराजे गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट हे पुस्तक लिहिलं, परंतु ते व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांची पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट दादरमध्ये प्लाझाच्या समोरच आहे. गेले अनेक वर्षात त्यांच्या इन्स्टिट्यूटमधून पॅरामेडिकल सर्व्हिसेस म्हणून अनेक नर्सेस, मुलं मुली आज प्रावीण्य घेऊन अनेक ठिकाणी कामावर कार्यरत आहेत. एक विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी सुद्धा ते प्रयत्नशील आहेत. त्यांचं हे पुस्तक मराठी, कन्नड आणि आज आपण मोडीमध्ये ते प्रकाशित करणार आहोत. याच्या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या त्यांनी आतापर्यंत प्रकाशित केल्या आहेत. त्याचबरोबर प्रतापगडचे युद्ध हे सुद्धा त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांच्या संपूर्ण कार्याचा आढावा हा या चित्रांमधून आपल्याला दिसतोय. विशेष म्हणजे शिवचरित्रावर लेखन करीत असताना शिवचरित्राशी संबंधित असणाऱ्या वस्तूंचा सन्मान सुद्धा करण्याचा एक मानस त्यांनी केला आणि दरवर्षी साजरा होणाऱ्या शिवोत्सव या कार्यक्रमातून अशा व्यक्तींचा सन्मान आपण करतो. मराठा रेजिमेंट्स मधून ते कार्यरत होते. अनेक पुरस्कार त्यांनी ह्या त्यांच्या पूर्ण कार्यक्षेत्रामध्ये मिळवलेले आहेत. हे सर्व पुरस्कार व ते पुरस्कार ज्यांनी दिले असे सर्व मान्यवर आपल्याला आज या ठिकाणी दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचं गाजलेलं पुस्तक वंदन करून मी सुरुवात करतो. आजचा हा दिवस विशेष होणारच आहे. मुंगेकर सर, पहिल्या भेटीत मी आपल्याला विनंती केली की आपण राज्याभिषेक साजरा करतोय, आपण कॅलेंडर बघावे आणि जर तो दिवस मोकळा असावा तर जरूर आमच्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून यावे. आणि त्यांचं उत्तर होतं, मी कॅलेंडर बघत नाही, असला एक जर कार्यक्रम असेल तर तो मी रद्द करीन, पण ह्या कार्यक्रमाला मी येणार आहे. त्याच्यानंतर राज्याभिषेक समिती सभासदाने म्हटलंय, एकच वाक्य बोलतो, 5 शाह्यांना टक्कर देऊन एक हिंदू पतपातशाह होतो, ही काय साधी गोष्ट नाही. आणि हे मी नेहमी पाटील सरांना बोलत असतो की 31 वर्ष, 31 असणार आता 32, हा यावेळेस 32 होईल, 32 वर्ष रायगडावर जाऊन राज्याभिषेक साजरा करणे, जिथं आता लाखोने लोक येत आहेत. ऊन पाऊस, उन्हाळ्यात पाणी नाही, पावसाळ्यात फक्त चिखल, जेवण एवढ्या लोकांना पुरवणं, हा असा कार्यक्रम 200 लोकांचा करायला किती फॅफॅ उडते मला माहिती. आणि तुम्ही हे 32 वर्ष करता, आपल्याला मानाचा मुजरा. उदयजी, तुम्हाला एक पुरस्कार दिला जाणार आणि तो पुरस्कार म्हणजे जिजामाता पुरस्कार आहे. आम्ही फार विचार करून हा पुरस्कार दिलाय. आम्ही तानाजी मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे,
बाळाजी आवजी पुरस्कार असे बरेच पुरस्कार दिले, पण जिजामाता पुरस्कार हा एकमेव आणि पहिल्यांदा देतोय. कारण तुम्ही ज्या तऱ्हेने मुलांना इतकी वर्ष घडवत आहात, ते फक्त जिजामाताचाच पुरस्कारचे तुम्ही मानकरी आहात. मालुसरे साहेबांबद्दल मी काय बोलू. खरं म्हणजे प्रस्तावना त्यांनी केली पाहिजे, कारण मला वाटतं श्री शिवाजी ज्ञानपीठ तेच चालवतात. माझं नाव आहे गायकवाड आणि त्यांनी मला बनवलंय सयाजीराव. बाकी सगळं काम मालुसरे सर तुम्हीच करतात. थँक्यू व्हेरी मच फॉर बिईंग अ ग्रेट फ्रेंड. होयटे सर, आम्ही भेटलो होतो तेव्हा पहिल्यांदा मी पुस्तक दिलं आणि जे तुम्हा सगळ्यांच्या मनात आहे तोच प्रश्न त्यांनी मला विचारला की ही आयडिया कोणाकडून आली, ही तुलना करायची. अलेक्झांडर, सीझर, हॅनिबल, अटिला, चिंगिस खान, रिचर्ड, वॉलस आणि नेपोलियन. कारण बऱ्याच लोकांना अटिला वगैरे वगैरे ऐकले नसतं, तुलना फार दूरची राहिली. त्यावेळेस मी तुम्हाला उत्तर दिलं आणि तेच उत्तर मी प्रत्येक आपण एबीबी माझाच्या वेळेस भेटलो होतो इंटरव्ह्यू मध्ये, तेव्हाही तेच उत्तर दिलं की हे पुस्तक मी लिहिलेलं नाहीये. हे पुस्तक माझ्याकडून शिवाजी महाराजांनी लिहून घेतलं आहे. गेल्या जन्मी नकबर तुमच्या सगळ्यांपेक्षा मी काहीतरी जास्ती चांगलं काम केलं असावं म्हणून मला सिलेक्ट केलं आणि जो संपूर्ण टाइमलाईन माझी बघितली ते माझी ट्रेनिंग होती. एक डॉक्टर म्हणून, एक IPS म्हणून, एक लेखक म्हणून आणि आता एक इतिहासकार म्हणून. आज मी म्हणेन की जे अलेक्झांडर, सीझर, हॅनिबल, अटिला, चिंगिस खान हे आपण ज्याचं आपण विश्लेषण केलं, त्याही पेक्षा आज जे तुम्ही पाहिलं मुलांना, त्यांनी इतका उत्कृष्ट परफॉर्मन्स केला. मी एक गोष्ट डॉक्टर असून एक गुपित तुम्हाला सांगणार आहे आणि ते म्हणजे की त्यातल्या एक मुलाला डेंग्यूची टेस्ट पॉझिटिव्ह आहे. नाव मी सांगणार नाही, पण शिवाजी महाराज किती वीरश्री पैदा करू शकतात ते बघायचं असेल तर आजचा कार्यक्रम. मी परत सांगतो, मी 75 वर्षात झालोय आणि मला बरंच काय ईश्वराने दिलंय. कुवतीपेक्षा आणि योग्यतेपेक्षा जास्ती दिलंय. तेव्हा मी ठरवलं की आता मी 75 वर्षाचा होत आहे, तर ह्या वर्षी मी 75 पुरस्कार देणार आहे. जानेवारी 4 तारखेला आम्ही एक कार्यक्रम केला याच हॉलमध्ये आणि साधारण 30 पुरस्कार आम्ही ऑलरेडी दिले आहेत आणि आज मला वाटतं 27 पुरस्कार आम्ही देणार आहोत. यातलं काहीही मी करत नाही. आमचे जे सहकारी आहेत, उदाहरण रंजन गावडे, आज जे काय आम्ही करतो त्याचा मोठासा वाटा त्यांचा आहे. त्याचप्रमाणे लोहगावकर आहेत का, जे काय लिखाण मी करतो आणि मी इंग्लिशमध्ये लिहितो. माझं बोलणं ऐकून तुम्हाला कळतं की मराठी फार चांगलं येत नाही, पण इंग्लिशमध्ये मी फार चांगलं लिहितो. तर त्याचं मराठीकरण करणं हे लोहगावकर करतात. थँक्यू व्हेरी मच.
एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.